चला नमस्कार मित्रांनो, मी अतुल गायकवाड. तुम्हाला आता दाखवायचं आहे. एक छोटा ब्लॉग बनवतोय. एक मुलगा आहे, समोर आलाय मुलगा तो. आणि त्या मुलानं काय केलंय, त्याच्या हातामध्ये दिसतंय त्यानं एका मेंढीला असं जसं आपण बाळाला उचलून घेतो तसं उचलून घेतलंय आणि त्याने मेंढीला आणलंय. त्यानं का आणलंय तुम्हाला मी दाखवतो. आता त्याला विचारूया आपण नेमकं त्यानं का मेंढीला आणलं असेल हे आपण त्यालाच विचारूया. आलाय आता तो जवळ आलाय. सर आपण त्याला विचारूया. पण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आधी व्हिडिओला लाईक करायचे आणि सबस्क्राईब करायचे पहिल्यांदा चॅनलला. सर आपण त्याला विचारूया. यार बाळा, तिला का उचलून चालवले मग? तुझा व्हिडिओ काढल्यावर का मी थांब. कुठं चाललेली तिला असं बांधलंय का तू? आणि दुसरी तुझी गँग कुठं आहे? आता मग मला सांगितलं कुठपर्यंत न्यायचं आता उचलून असंच? आता आता एकटाच आहे तू? मग तुझी वडिलाकडे द्यायचं कोणाकडे द्यायचं उचलून? अरे फजितीच आहे की. आता हिला कुठून आणले उचलून? कुठून? अरे आजारी आहे का? मग तिला थोडं बी चाला येत नाही? थोडं थोडं चालते फक्त. आजारी आहे का? पाय तर चालतात ना तिच्याशी सगळे? पाय नाशी चालते का थोडं थोडं थोडं? चालते की तशी. अरे आता मला सांग, ते कुठून आणले उचलून तिला? किती किलोमीटर होतं ती अंदाज सांग. 1 किलोमीटरहून आणले का उचलून तिला? आता नाही ते मला तर ते 1 किलोमीटर नाही का दादा पाटील नगर ते बोगदा माहिती आहे का, रेल्वेच्या लाईन तिथं दिसली होती माणसं तुमची. तिथं आहेत का कोण होतं? तुमची माणसं मेंढर घेऊन? का मागच आहेत तुमची मेंढर? मोर गेलेत ना, तीच मला दिसली तिकडं. 1 किलोमीटर मेंढर दिसली तुमची. आता कसं होतं ना, दाखव बरं मला. दाखव उचलून. तुझं गाव कुठलं आहे? सुपा. सुप्याचं आहे? सुपा म्हणजे इथलंच की? सुपा जवळ आहे की सुपा? मग ती पोट दबत नाही का तिचं असं उचलल्यावरती बांधल्यावर? तिला उचल बरं, दाखव. तिला घेतोच कसं दाखव. बघा हे मित्रांनो कसं घेतोय आणि असं उचलून तिला घेऊन चालवलंय बघा. अवघड आहे. ते तोंडाला काय लागले ती बांधले काच? गरम करून? कशामुळं? डागले वे? अरे गरम करून भाजले नाही का त्याला? व्हिडिओ कच्चा काय करायचं? अरे ही ह्याला पडतो, यूट्यूबला पडते. आता तुझं यूट्यूबला टाकणार. तुझ्याकडे आहे का मोबाईल? तुला सांगतो म्हणजे तुझा दिसेल तुला. अतुल गायकवाड डेली व्लॉग. तर असा मित्रांनो बघा याची परिस्थिती बघा कसा चाललाय. एकटाच घेऊन चाललाय शिळेला. त्याची फजिती बघा. आणि त्याला त्रास किती होत असेल बघा, सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर आता त्याला 1 किलोमीटर जायचं आहे मित्रांनो, आणखीन असंच वजं घेऊन. तर वय बघा म्हणजे परिस्थिती कशी आहे बघा मेंढपाळाची. हालाकीची परिस्थिती आहे. अशी परिस्थिती मेंढपाळाची आहे. आणि तो जर शिकला असता तर शिकल्यावर अशी वेळ आली नसती. परंतु त्यांच्यामध्ये शिकायचं तर अवघड आहे, कारण कुठेही मेंढर बसतात आणि त्याला तिथपर्यंत घेऊन जावं लागणार असंच. आता 1-1.5 किलोमीटरपासून त्यांना ही मेंढी अशी आणलेली आहे. तर असा घेऊन चालला आहे. आता मी चालत आलो तिकडनं, व्यायामाला चाललो होतो. तर जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटर त्याची ती मेंढर आहेत. त्याचे आई वडील तिकडे आहेत आणि ह्याच्याकडे ही मेंढीची जबाबदारी दिली. नाही म्हटलं तरी मेंढीचं वजन 20 ते 25 किलो तरी असेल. मादी मेंढी आहे. तर असं घेऊन चाललं आहे. त्याची फजिती तरी बघा. चला तर मित्रांनो, मित्रासाठी या एकदा लाईक होऊ द्या, व्हिडिओला सबस्क्राईब करा. चला परत त्यानं घेतलं एकदा टेकवलं आणखीन.